करायची ते बघूया. समजा आता या ठिकाणी बऱ्याच जणांचे अर्ज आलेले आहेत. ओके, आता इथे आपण अर्ज बघूया डॉक्युमेंट मध्ये. ठीक आहे, बाळासाहेब आटपाडकर सर सांगोला यांची फाईल मी घेतो. या फाईलला ओपन करायची. ठीक आहे, पीडीएफ एडिट होत नाही बरं का. पीडीएफ तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी एडिट होते, ते मी दाखवणार आहे. ते तर खूप मॅजिकल आहे तुमच्यासाठी, अनुभव तो भारी असेल. ठीक आहे, तो वेगळा ऑप्शन आहे बघा. इथे किरकोळ रजा अर्जला मी क्लिक केलं आणि त्याला WPS मधून ओपन केलं ओपन. ही ऍड आली, इथे कंटिन्यू टू ऍप म्हणा. ते म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही आता आलेला आहात. इथे वर एडिट म्हणायचं बघा. ही सरांनी खूप छान बनवलेली आहे. इथे वर एडिट म्हणा. ठीक आहे, स्क्रीनला क्लिक करा. स्क्रीनला क्लिक केल्याच्या नंतरच तुम्हाला एडिट बटन दिसतो हा बघा वर. या एडिटला क्लिक केलं. आता एडिट मोड झालाय. या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटील वस्ती आहे की नाही, ते पाटील वस्ती फोडा. हा, हे मला वाटतं हा माझाच फोन होता, सरांनी एडिट केलेला दिसतोय. ठीक आहे, तालुका इथे सावनेर. ठीक आहे, जिल्हा नागपूर. ठीक आहे, श्री बाळासाहेब आटपाडकर सर असं लिहिलेलं आहे. तिथे सिलेक्ट करा, ते खोडा. इथे तुमचं नाव लिहा, श्री प्रदीप रामनाथ पडवाल. झालं. एक दिवस किरकोळ रजा मिळण्याबाबत सगळं ओकेच आहे. बाकीचं तुमची तारीख बदला. इथे ही सरांची सही आहे, त्याला क्लिक करून परत क्लिक करा. ही व्हाईट कलरचा बोर्ड येतो, त्याच्यामध्ये डिलीट करा. झाली डिलीट. आता आपली परत सही मारा. टूल्स मध्ये जाऊन इन्सर्टला जाऊन इथे सिग्नेचर. ही ऑलरेडी सिग्नेचर आहे. जर नसेल तर क्रिएट सिग्नेचर, आणि या ठिकाणी तुम्ही अशी सही मारा. मारली सही आणि डन. ठीक आहे, डन म्हटल्याच्या नंतर ती सही तिथे घ्या. अशा पद्धतीने तुम्ही सही प्लेस करू शकता. आता राहिला विषय बॉर्डरचा, तर बॉर्डर थोडी खाली गेलेली आहे, तर याला असं धरून वर करा. अजून खाली, खूप खाली ओढले गेले ते, अजून खाली. ठीक आहे, इकडच्या बाजूने पण ओढले गेले जास्त. अशा पद्धतीने ठेवा त्याला एकदम मस्त, आणि याला असं करा. ठीक आहे, आता ही जी बॉर्डर घेतली ना, ही पण डिलीट करू शकता तुम्ही. कशी घ्यायची बघा, टूल्सला जाऊन शेप मध्ये इथे चौकोनी शेपच घ्यायचा. अशा पद्धतीने कव्हर अप करायचा. इकडच्या बाजूने हे करा, नंतर खालच्या बाजूने. टूल्स मध्ये जा आणि ड्रॉइंग टूल्स मध्ये बिहाइंड टेक्स्ट, ही बॉर्डर आली. झालं. याला सुद्धा तुम्ही इथे वर सेव्ह म्हणा. सेव्ह म्हटल्याच्या नंतर तो विचारतो कुठे सेव्ह करू. लोकेशन, माय डॉक्युमेंट. बघा इथे किरकोळ रजा अर्ज 25. एक तर तुम्ही डॉट डॉक्स मध्ये किंवा डॉट पीडीएफ मध्ये सेव्ह करा आणि एक्सपोर्ट टू पीडीएफ. ही झाली सेव्ह. अशा पद्धतीने तुम्ही दुसऱ्यांची फाईल एडिट करायची आहे. ओके, हे कळलं असेल तर रिएक्शन द्या पटापटा.